Now let's see recent trends in human resource management. In recent trends in human resource management involve 10 recent trends. First is personal records. Second is human resource audit. Third is human resource research. Then human resource accounting. त्यानंतर आहे ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम्स. त्यानंतर स्ट्रेस अँड काउन्सेलिंग, ग्लोबल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, repurposing your human capital, next using technology to recruit, and last is reinventing talent acquisition. There are 10 points including in recent trends in human resource management. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण यामधील जे 5 पॉईंट्स आहेत कोणकोणते तर पर्सनल रेकॉर्ड्स या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट रिसेंट ट्रेंड कोणता असेल तर तो आहे पर्सनल रेकॉर्ड्स. यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे रेकॉर्ड्स ठेवले जातात, ओके, ते का ठेवले जाते यांचे ऑल ओव्हर डिस्कशन आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये याचा जो फर्स्ट पार्ट आहे त्यामध्ये आपण केले आहे. त्यानंतर ह्युमन रिसोर्स ऑडिट म्हणजे काय, ह्युमन रिसोर्स कशासाठी रिसर्च हा कशासाठी केला जातो, त्यानंतर ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग हा जो न्यूली ॲड झालेला रिसेंट ट्रेंड्स आहे त्याची हेल्प या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये कशा प्रकारे होते, त्याचा अलीकडील जो प्रवाह आहे तो कशा प्रकारचा आहे. त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम्स हे कशा प्रकारे काम करते, कोणकोणती इन्फॉर्मेशन यामध्ये मेंटेन केली जाते, ओके, यांचे ऑल ओव्हर डिस्कशन आपण ऑलरेडी केलेले आहे. तर असे जे 5 रिसेंट ट्रेंड्स आहेत म्हणजे पर्सनल रेकॉर्ड्स, ह्युमन रिसोर्स ऑडिट, ह्युमन रिसोर्स रिसर्च, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग अँड ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम्स यांचे डिस्कशन करून झाले आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण स्ट्रेस अँड काउन्सेलिंग, ग्लोबल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, repurposing your human capital, using technology to recruit, and last reinventing talent acquisition असे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे रिसेंट ट्रेंड्स आहेत ज्यांचे डिस्कशन करायचे राहिले आहे त्याचंच डिस्कशन या 5 रिसेंट ट्रेंड्सचे डिस्कशन आज आपण या ठिकाणी करीत आहोत. नाव लेट्स सी वन बाय वन. Now let's see stress and counseling. Stress and counseling it also involves recent trends in human resource management. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील जो रिसेंट ट्रेंड्स आहे त्याच्यामध्ये स्ट्रेस आणि काउन्सिलिंग हा जो रिसेंट ट्रेंड्स आहे तो इन्वॉल्व आहे. व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस अँड काउन्सिलिंग? Counseling is a method of understanding and helping people who have technical, personal, and emotional or adjustment problems that usually has emotional contents that an employee with the objective of reducing it so that performance is maintained at adequate level or even improved upon. तर या ठिकाणी काय सांगितले आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जो आणखीन एक महत्त्वाचा जो रिसेंट ट्रेंड असेल तो म्हणजे स्ट्रेस अँड काउन्सिलिंग. कारण जे काही ऑर्गनायझेशन आहे ज्या ठिकाणी जे वर्कर्स काम करीत असतात ते काम करीत असताना त्यांना अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. ओके, असे प्रॉब्लेम्स हा कोणत्याही प्रकारचा असेल, फॉर एक्झाम्पल तो पर्सनल असेल, त्यानंतर तो टेक्निकल असेल, इमोशनल असेल, ओके, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम्स असेल तरी त्याला काय होत असतो तो फेस करावा लागतो. त्याच्यामुळे त्याला स्ट्रेस निर्माण होतो. मग असा स्ट्रेस जर त्या वर्कर्सला काम करताना येत असेल तर तो चांगल्या प्रकारे त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करू शकत नाही. ओके, तर यासाठी या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जो काय एम्प्लॉय आहे त्याचा स्ट्रेस कशा प्रकारे कमी करता येईल याच्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. ओके, त्यांचा जो काय स्ट्रेस असेल ओके तो कसा कमी करता येईल, तो स्ट्रेस नक्की कशामुळे आला आहे हे सर्व फाइंड आउट यामध्ये केले जाते. मग हा जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस कसा कमी केला जातो, त्यासाठी कोणकोणते ॲक्शन्स या ठिकाणी ती ऑर्गनायझेशन घेत असते. तर ह्युमन रिसोर्सचे योग्य प्रकारे मॅनेजमेंट करताना ओके हे देखील या गोष्टीचं देखील या ठिकाणी योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट केली जाते. मग या ठिकाणी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज केले जातात तर
Organizations have realized that employees go under stress and their HR department evolve few activities like having a gym room for doing quick workouts, healthy meals during working hours, approving holidays and finance pleasure trips to unwind themselves and also healthy चेकअप्स. ओके, जेव्हा जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करण्यासाठी HR डिपार्टमेंट असते. त्या HR डिपार्टमेंटमध्ये HR मॅनेजर अत्यंत चांगल्या प्रकारे या ह्युमन रिसोर्सचे मॅनेजमेंट करण्याचे काम करीत असतो. मग मॅनेजमेंट करायचे म्हणजे नक्की काय करायचे, तर जे काही ह्युमन रिसोर्स आहे, जो काही वर्कर्सचा जो काही स्टाफ आहे, ओके, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करणे, त्यांना अनेक गोष्टी प्रोव्हाइड कराव्या लागतात. मग असा जो काही स्ट्रेस असेल तो स्ट्रेस कमी करण्यासाठी हे HR डिपार्टमेंट कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करते, तर यामध्ये ओके जो काही स्ट्रेस आहे ते कमी करण्यासाठी जिम रूम, ओके, ती जिम रूम त्या ठिकाणी उभी केली जाते. त्यामधून ओके एखाद्या जर त्यांना स्ट्रेस आला असेल तर ते तिथं जाऊन वर्कआउट्स करू शकतात. त्यानंतर त्यांना जेव्हा ते काम करीत असतात ओके वर्किंग आवर्समध्ये हेल्थी मील्स ओके आरोग्यदायी असे जेवण त्या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड करते. त्यानंतर त्यांना हॉलिडे ओके सुट्ट्या जे काही हॉलिडे असतात ते हॉलिडे त्यांना दिले जातात. त्याच्यामध्ये त्यांचा स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर त्यांचे जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील ज्याच्यामुळे त्यांना स्ट्रेस येत असेल तर ते फायनान्शियल प्रॉब्लेम्स ते पर्सनल प्रॉब्लेम्स देखील सॉल्व करण्याचे या ठिकाणी प्रयत्न केले जातात. मग यासाठी या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये त्यांना काउन्सलिंग करण्याचे काम योग्य प्रकारे केले जाते. काउन्सलिंग करणे म्हणजे काय, तर त्यांचा जो काही स्ट्रेस असेल जो काही प्रॉब्लेम असेल तो कशाप्रकारे त्यांनी कमी केला पाहिजे, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कशाप्रकारे त्यांनी सॉल्व केल्या पाहिजे याचा सल्ला देण्याचे काम हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये HR मॅनेजर योग्य त्या प्रकारे करीत असतो. तर स्ट्रेस आणि काउन्सलिंग इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. म्हणून स्ट्रेस आणि काउन्सलिंग याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील जो रिसेंट ट्रेंड्स आहे यामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कारण जर त्या एम्प्लॉईचा स्ट्रेस कमी केला असेल तर तो चांगल्या प्रकारे बेस्ट क्वालिटीचे काम त्या ऑर्गनायझेशनमध्ये करू शकतो. यासाठी त्यांना वेळोवेळी सल्ला देण्याचे काम हे HR मॅनेजर करीत असतो. नाव लेट्स सी नेक्स्ट रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. It is global human resource management. Global human resource management. What is meant by global human resource management? So international human resource management is the procurement, allocation, utilization and motivation of human resources in the international area. लक्षात ठेवा, ग्लोबल it means international. तर ग्लोबल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ऑल्सो नोन ॲज इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. मग इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट नक्की काय, तर आपण आत्तापर्यंत ओके नॅशनल लेवलवरती डोमेस्टिक लेवलवरती ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशाप्रकारे काम करते, त्यांना कोणकोणते फंक्शन्स करावे लागतात, त्याची इम्पॉर्टन्सी काय, त्यांची ऑब्जेक्टिव्स काय यांचा या ठिकाणी आपण डिस्कस करत आलो आहोत. तर यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा रिसेंट ट्रेंड्स म्हणजे ग्लोबल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. मग जे नॅशनल लेवलवरती बिझनेस एक्सपांड करण्यासाठी जे काही फंक्शन्स करावे लागतात तेच फंक्शन्स फक्त इंटरनॅशनल लेवलवरती करणे म्हणजेच इंटरनॅशनल और ग्लोबल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. की या ठिकाणी अत्यंत सिंपल पद्धतीने ओके तुम्हाला एक डेफिनेशन दिली आहे. अत्यंत सिंपल पद्धतीने इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय या ठिकाणी त्यांनी एक्सप्लेन केले आहे. तर इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज द प्रोक्युरमेंट, अलोकेशन, युटिलायझेशन अँड मोटिवेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस इन द इंटरनॅशनल एरिया. या ठिकाणी काय सांगितले आहे, इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, तर इंटरनॅशनल एरियामध्ये इंटरनॅशनल लेवलवरती जो काही ह्युमन रिसोर्सेस आहे तो प्रोक्युरमेंट करणे, तो मिळवणे, तो रिक्रूट करणे, त्यांची प्राप्ती करणे, त्यांचं योग्य त्या प्रकारे युटिलायझेशन करणे ओके त्यांचा इफेक्टिवली
वापर करून घेण्यासाठी या ठिकाणी त्यांचं युटिलायझेशन योग्य त्या प्रकारे करणे, त्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे काम करावे, त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांना मोटिवेशन करणे, यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स ऑर्गनाईज करणे, हे सर्व ॲक्टिव्हिटीज जेव्हा इंटरनॅशनल लेवलवरती केल्या जातात त्याला इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हटले जाते. अँड इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज क्रिटिकल टू द स्ट्रॅटर्जी अँड सक्सेस ऑफ ग्लोबल ऑपरेशन. हे इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणे एवढे काही सोपे नाही आहे, कारण इंटरनॅशनल लेवलवरती जर या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करायचे असेल तर त्यांना अनेक चॅलेंजेस फेस करावे लागतात, अनेक प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी क्रिएट होतात. मग त्यासाठी त्यांनी वेगवेगळी स्ट्रॅटर्जी अडॉप्ट करतात की जेणेकरून या ह्युमन रिसोर्सचे योग्य प्रकारे मॅनेजमेंट त्यांना करता येईल. कारण म्हणून इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज ऑल्सो क्रिटिकल स्ट्रॅटर्जी अँड सक्सेस ऑफ ग्लोबल ऑपरेशन्स. मग HR मॅनेजर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द हायरिंग, ट्रेनिंग, टर्मिनेशन अँड लिगल कॉम्प्लायन्स ऑफ कंपनी एम्प्लॉईज. मग हे सर्व जे काही फंक्शन्स आहेत ते कोण करते, तर या ठिकाणी HR मॅनेजर्स हा या सर्व गोष्टींसाठी जबाबदार असतो. तर HR मॅनेजर्स योग्य त्या प्रकारचे एम्प्लॉईज त्या ठिकाणी हायर करतो. ओके, त्यांना योग्य त्या प्रकारचे ट्रेनिंग देणे, त्यानंतर त्यांचे लिगल कम्प्लायन्स काय असतील ते फुलफिल करण्याचे काम, हे सर्व ॲक्टिव्हिटीज, हे सर्व फंक्शन्स या HR मॅनेजर्सला कंप्लीट करावे लागतात, फुलफिल करावे लागतात. ग्लोबल HR मॅनेजर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द सेम इम्पॉर्टंट टास्क बट ऑन ॲट इंटरनॅशनल स्केल. तर जो काही ग्लोबल HR मॅनेजर्स आहे, जो इंटरनॅशनल लेवलवरती या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करीत असेल, तर त्या इंटरनॅशनल स्किल्सवरती या जे काय सर्व इम्पॉर्टंट टास्क आहेत, इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे याची सर्व रिस्पॉन्सिबिलिटी त्या ग्लोबल HR मॅनेजर्सवरती असते. एनी टाईम अ कंपनी एक्सपांड्स इंटरनॅशनली दे आर फेस्ड विथ अ नंबर्स ऑफ चॅलेंजेस. ओके, असा बिझनेस एक्सपांड करायचा असेल, तो नॅशनल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवरती पोहोचवायचा असेल, त्या ठिकाणी त्यांना बिझनेस करायचा असेल तर तो कधीही करू शकतो. परंतु असं इंटरनॅशनल लेवलवरती जर बिझनेस एक्सपांड करायचा असेल तर अनेक प्रॉब्लेम्स, अनेक चॅलेंजेस या ठिकाणी त्यांना फेस करावे लागतात. अ स्ट्रॉंग ग्लोबल ह्युमन रिसोर्सेस टीम इज अ वायटल कंपोनंट ऑफ इंटरनॅशनल एक्सपान्शन. मग असं इंटरनॅशनल लेवलवरती बिझनेस एक्सपान्शन करायचं असेल तर त्या ठिकाणी अनेक गोष्टींची या ठिकाणी हेल्प होत असते. जर त्या ग्लोबल लेवलवरती ग्लोबल ह्युमन रिसोर्सेस टीम हा एक या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपान्शन करण्यासाठीचा अत्यंत इम्पॉर्टंट असा कंपोनंट आहे. तर लक्षात घ्या की आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील जे रिसेंट ट्रेंड्स आहेत त्याचा डिस्कशन या ठिकाणी करीत आहोत. तर यामधील ग्लोबल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय हे देखील तुम्हाला समजणे आवश्यक आहे. तर ग्लोबल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, तर इंटरनॅशनल लेवलवरती, इंटरनॅशनल एरियावरती योग्य त्या प्रकारचा ह्युमन रिसोर्स प्राप्त करणे, त्याचे प्रोक्युरमेंट करणे, तो रिक्रूट करणे, त्यानंतर त्यांचे योग्य त्या प्रकारे त्यांना ट्रेनिंग देणे, त्यांना काम करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी मोटिवेशन प्रोग्राम्स ऑर्गनाईज करणे, त्यांना मोटिवेट करणे, हे सर्व जे काही फंक्शन्स आहेत ते इंटरनॅशनल लेवलवरती जेव्हा केले जातात त्यालाच इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट और ग्लोबल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हटले जाते. त्यानंतरचा रिसेंट ट्रेंड्स आहे रिपर्पजिंग युअर ह्युमन कॅपिटल. नाव लेट्स सी रिपर्पजिंग युअर ह्युमन कॅपिटल. By repurposing human resources and retraining, business priorities can be met while ensuring critical skills and experience built up over time within an organization is not lost. This human capital may be required now or it may be needed in the future. Repurposing can provide resource flexibility and agility to companies managing cost. It can deepen and enlarge a company's skill inventory as well as securing ongoing employment for affected staff. Now let's see what is meant by repurposing your human capital. So repurposing, what is meant by repurposing?
Repurpose means adopt for use in different purpose. Okay, by repurposing human resources and retraining, business priorities can be made while ensuring critical skills and experience built up over time within an organization is not lost. ह्युमन रिसोर्सेसची ह्युमन रिसोर्स रिपर्पजिंग म्हणजे काय तर ह्युमन रिसोर्सची पुनर्निर्मिती करून त्यांना योग्य ते पुन्हा प्रशिक्षण देऊन बिझनेसमधील ज्या काही प्रायोरिटीज असतात त्या पूर्ण करता येतात. रिपर्पजिंग केल्यामुळे जे काही ह्युमन कॅपिटल आहे त्यांचं रिपर्पजिंग केल्यामुळे काय होते तर ह्युमन रिसोर्सची पुनर्निर्मिती करून किंवा रिपर्पजिंग करून त्यांना योग्य त्या प्रकारे ट्रेनिंग देऊन बिझनेसमधील जे काही प्रायोरिटीज आहेत त्या या ठिकाणी कंप्लीट करता येतात. यामुळे जे काही इम्पॉर्टंट स्किल्स असतात त्या इम्पॉर्टंट स्किल्सची या ठिकाणी खात्री करून घेतली जाते. त्याचबरोबर त्यांचा एक्सपिरियन्स देखील या ठिकाणी गमावला जात नाही. अशा कॅपिटलची गरज ही इन प्रेझेंटमध्ये लागेल किंवा ती फ्युचरमध्ये देखील भासू शकते. रिपर्पजिंगमुळे कंपन्यांना त्यांची फ्लेक्सिबिलिटी म्हणजे लवचिकता आणि ॲजिलिटी म्हणजे चपळता रिपर्पजिंगमुळे काय होते तर जी काही कंपनी आहे जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्यांना त्यांची लवचिकता व चपळता हे काय करता येते त्यांना प्रदान करता येते, त्यांना मिळविता येते. यामुळे इफेक्टिव्ह एम्प्लॉयर्ससाठी जो काय त्यांचा रोजगार असेल तो सुरक्षित करता येऊ शकतो व कंपनीच्या कंपनीमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात त्यांच्यामध्ये त्यांची स्किल्स या ठिकाणी इन्क्रीज करता येते आणि त्याच्यामधून त्या कंपनीची जी काय ऑर्गनायझेशन गोल्स असतील ते लवकरात लवकर फुलफिल करण्यासाठी यांची मदत या ठिकाणी होत असते. तर या ठिकाणी रिपर्पजिंग युअर ह्युमन कॅपिटल म्हणजे काय अत्यंत सिम्पल्स वर्ड्समध्ये रिपर्पजिंग म्हणजे काय तर जो काही ऑर्गनायझेशन आहे त्या ठिकाणी जो ह्युमन रिसोर्स काम करीत असतो त्या ह्युमन रिसोर्सची पुनर्निर्मिती करून त्यांना योग्य त्या प्रकारे ट्रेनिंग देऊन बिझनेसमधील ज्या काही प्रायोरिटीज असतील त्या कंप्लीट या फक्त रिपर्पजिंग केल्यामुळेच करता येतात. ह्युमन रिसोर्सची योग्य त्या प्रकारे पुनर्निर्मिती करून त्यांना पुन्हा योग्य ते ट्रेनिंग देऊन त्या गोष्टींचे प्रशिक्षण देऊन बिझनेसमधील प्रायोरिटीज कंप्लीट करणे म्हणजेच रिपर्पजिंग होय. अशी रिपर्पजिंगची आवश्यकता ही इन प्रेझेंटमध्ये किंवा इन फ्युचरमध्ये देखील भासू शकते. त्याच्यामुळे त्या ऑर्गनायझेशनची जी काय कंपनी स्किल्स इन्व्हेंटरी असते ती लिस्ट या देखील इन्क्रीज होऊ शकते. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील आणखीन एक महत्त्वाचा रिसेंट ट्रेंड्स कोणता आहे तर तो आहे रिपर्पजिंग युअर ह्युमन कॅपिटल. अनेक बिझनेस ऑर्गनायझेशन या रिसेंट ट्रेंड्सचा वापर या ठिकाणी करीत असतात. नाव लेट्स सी नेक्स्ट रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. इट इज यूजिंग टेक्नॉलॉजी टू रिक्रूट. With strong screening and sourcing technologies in place, HR managers can recruit and hire first-class specialists in a timely manner. Unfortunately, not everyone has such capabilities at their disposal. Having optimized technology at your fingertips allows recruiters and HR to find, source, and select candidates more efficiently. They are able to focus on data-driven decisions, strongly consider the best approach to the hiring procedures. तर या ठिकाणी यूजिंग टेक्नॉलॉजी टू रिक्रूट म्हणजे काय, हा रिसेंट ट्रेंड्स नक्की काय आहे, याच्यामध्ये कोणत्या गोष्टी केल्या जातात त्या आपण या ठिकाणी डिस्कस करूयात. तर यूजिंग टेक्नॉलॉजी टू रिक्रूट हा एक अत्यंत महत्त्वाचा असा अलीकडील प्रवाह आहे. तो एक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील रिसेंट न्यूली ॲड झालेला आहे एक ट्रेंड आहे. तर यामध्ये यूजिंग टेक्नॉलॉजी टू रिक्रूट यामध्ये काय केले जाते तर जी काही ह्युमन रिसोर्स असतो तो रिक्रूट करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज या ठिकाणी यूज केल्या जातात. कारण अशा ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत
त्यांचं या ठिकाणी इन्व्हेन्शन्स होत असते. म्हणून जेव्हा एम्प्लॉयर्स रिक्रूट केले जातात त्यावेळेस लेटेस्ट टेक्नॉलॉजी लेटेस्ट टेक्नॉलॉजी या ठिकाणी अडॉप्ट करणे आवश्यक आहे. त्या टेक्नॉलॉजीचा यूज करून ते एम्प्लॉयर्स या ठिकाणी रिक्रूट केले पाहिजे. त्यामुळे काय होईल तर जो काही एम्प्लॉयर्स रिक्रूट करण्यासाठी जो वेळ जास्त प्रमाणात खर्च होत असतो तर त्या ठिकाणी वेळ रिड्यूस होईल, वेळेची बचत होईल. जो काही रिक्रूट करण्याची जी काही प्रोसिजर आहे त्याचं स्पीड या ठिकाणी इन्क्रीज होऊ शकते. मग असा रिक्रूट करण्यासाठी कोणकोणत्या या ठिकाणी मार्गांचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल मोबाईल इंटरव्ह्यू और व्हिडिओ इंटरव्ह्यू. जो काय कॅन्डिडेट असेल त्याची मोबाईल इंटरव्ह्यूद्वारे किंवा व्हिडिओ इंटरव्ह्यूद्वारे असा रिक्रूट करण्यासाठी इंटरव्ह्यू घेतला जाऊ शकतो. त्या ठिकाणाहून त्याची रिक्रूटमेंट प्रोसिजर फुलफिल केली जाते. त्यातून तो एम्प्लॉई या ठिकाणी रिक्रूट केला जातो. आणि ही जी काय मोबाईल इंटरव्ह्यू आहे, व्हिडिओ इंटरव्ह्यू हा कधीही एनी टाईम अँड एनीवेअर, कधीही आणि कोणत्याही ठिकाणी हा इंटरव्ह्यू अशा प्रकारचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाऊ शकतो. म्हणून या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील आणखीन एक महत्त्वाचा जो रिसेंटली ॲड झालेला ट्रेंड असेल तो आहे यूजिंग टेक्नॉलॉजी टू रिक्रूट. तर जे काही ऑर्गनायझेशनसाठी इम्पॉर्टंट असणारे जो रिसोर्स आहे तो म्हणजे ह्युमन रिसोर्स. बिकॉज ह्युमन रिसोर्स इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर और असेट ऑफ ऑर्गनायझेशन. मग असा ह्युमन रिसोर्स तो फर्स्टली रिक्रूट केला जातो. मग रिक्रूट करताना अनेक ट्रॅडिशनल पद्धतीने देखील हे रिक्रूट फर्स्टली केले जात होते. परंतु इन मॉडर्न इरामध्ये असे एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आल्या आहेत. त्याच्यामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी ॲड झाला आहे. मग असा इंटरव्ह्यू हा व्हिडिओ इंटरव्ह्यूद्वारे, मोबाईल इंटरव्ह्यूद्वारे, त्याचबरोबर जे काही व्हेरियस टेक्नॉलॉजीज असतील त्याच्याद्वारे असे एम्प्लॉयचे इंटरव्ह्यू घेतला जातो. त्याच्यामधून ते एम्प्लॉयज रिक्रूट केले जातात. त्यामुळे स्पीड जे काही रिक्रूट करण्याची जी काही प्रोसिजर असेल त्याचं स्पीड या ठिकाणी इन्क्रीज होते, वेळेची बचत होत असते. आणि असा इंटरव्ह्यू कधीही कोणत्याही वेळी कोठेही घेता येतो. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये अशा एम्प्लॉयची रिक्रूटमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज या ठिकाणी अडॉप्ट केले जातात, त्यांचा यूज या ठिकाणी केला जातो. परंतु या ठिकाणी अनेक कंपनी या सर्वच टेक्नॉलॉजीचा वापर करते असे नाही. तर काही कंपनी रिक्रूट करण्यासाठी अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज यूज करीत असते. नाव लेट्स सी लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. इट इज रिइन्व्हेंटिंग टॅलेंट ॲक्विजिशन. New approaches to talent acquisition encourage human capital specialists to not only find new ways of assessing talent but also widen their perspective on the talent view. Rethinking the talent acquisition mindset is vitally important for improving HR process. Companies need to reimagine what their potential employees may look like and where they might find them and how to best use modern technologies at their full power. For example, you might be used to offering full-time positions only, yet there's a trend toward hiring alternative capabilities like remote employees and freelancers. If you want to keep pace with the times, you should keep these tendencies in mind. So now let's see what is meant by reinventing talent acquisition. It is winning talent acquisition strategy and it is new way of finding talent. तर reinventing talent acquisition म्हणजे काय तर जे काय एम्प्लॉयर्स आहेत त्यांच्यामधील टॅलेंट शोधून काढण्याचा हा एक न्यू वे आहे, एक नवीन मार्ग आहे. It is a winning talent acquisition strategy. Progress of organization it is depend upon human resource. जर जी काही कंपनी असेल, जे काही बिझनेस ऑर्गनायझेशन असेल त्याचा
प्रोग्रेस, त्यांची डेव्हलपमेंट करायची असेल, त्याचा विकास करायचा असेल, तर या सर्व गोष्टी त्या ह्युमन रिसोर्सवरती अवलंबून असतात, त्याच्यावरती डिपेंड असतात. मग असा ह्युमन रिसोर्स त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारचा रिक्रूट केला जातो. रिक्रूट करताना त्याच्यामध्ये त्या एम्प्लॉईजकडे कोणकोणते स्किल्स आहेत, त्याचे जे काही टॅलेंट आहे, त्याचे नॉलेज आहे, या सर्व गोष्टी या ठिकाणी सर्च केल्या जातात. मग असे टॅलेंट सर्च करण्यासाठी वेगवेगळ्या या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. त्याच्यामध्ये त्याचे नॉलेज चेक केले जाते आणि त्याच्यामधून जो काय स्किल्ड वर्कर असेल तो या ठिकाणी फाइंड आउट होत असतो. आणि त्याच्यासाठी अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी काय केल्या जातात, घेतल्या जातात. त्याच्यामधून टॅलेंटेड एम्प्लॉयर त्या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर रिइन्व्हेंटिंग टॅलेंट ॲक्विजिशन म्हणजे काय, तर यामध्ये या रिइन्व्हेंटिंग टॅलेंट ॲक्विजिशन हा देखील ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा आणखीन एक महत्त्वाचा आणि लास्ट रिसेंट ट्रेंड्स आहे. याच्यामध्ये एम्प्लॉईजकडे कोणकोणते टॅलेंट आहे हे ॲक्विजिशन टॅलेंट ॲक्विजिशनच्या माध्यमातून समजू शकते. यासाठी त्या एम्प्लॉईजकडे कोणकोणते टॅलेंट आहे ते शोधून काढण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा असा एक मार्ग आहे. याच्यामधून जर ह्युमन रिसोर्स टॅलेंटेड असेल तर त्या बिझनेस ऑर्गनायझेशन प्रोग्रेस ही लवकर होणार आहे, त्याची डेव्हलपमेंट लवकरात लवकर होऊ शकते. म्हणून असे टॅलेंट फाइंड आउट करणे अत्यंत इम्पॉर्टंट असते. त्यानंतर रिइन्व्हेंटिंग टॅलेंट ॲक्विजिशन प्रोव्हाइडिंग द एक्झिस्टिंग कॅन्डिडेट्स अँड एम्प्लॉईज विथ द बेटर एक्सपिरियन्स यू शूड बिल्ड गुड सोशल रिलेशनशिप. तर याच्यामुळे या इन्व्हेंटिंग टॅलेंट ॲक्विजिशनमुळे काय होते, तर जो काय कॅन्डिडेट्स असतील, जे एक्झिस्टिंग कॅन्डिडेट्स असतील, जे एम्प्लॉईज असतील, त्यांच्यामुळे त्यांचा जो काय एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे सोशल रिलेशनशिप गुड सोशल रिलेशनशिप या ठिकाणी बिल्ड होतात. म्हणून असे रिइन्व्हेंटिंग टॅलेंट ॲक्विजिशन करणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तो अत्यंत चांगला असा त्या एम्प्लॉयचे टॅलेंट फाइंड आउट करण्यासाठीचा अत्यंत चांगला असा मार्ग आहे. कारण जर यासाठी इट इज अ विनिंग टॅलेंट ॲक्विजिशन स्ट्रॅटर्जी, वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज या ठिकाणी अडॉप्ट केल्या जातात. त्याच्या माध्यमातून एम्प्लॉयरची जे काही टॅलेंट आहे ते या ठिकाणी सर्च केले जाते आणि त्याच्यामधून अशा चांगल्या प्रकारचा गुड क्वालिटीचा स्किल्ड वर्कर्स या ठिकाणी ॲक्वायर केला जातो, त्यांचं सिलेक्शन केले जाते आणि त्यामधून त्या ऑर्गनायझेशनची प्रोग्रेस, त्याची डेव्हलपमेंट या ठिकाणी होत असते. आणि ती लवकरात लवकर हे फक्त स्किल्ड वर्कर्स, टॅलेंटेड वर्कर्स ॲक्वायर केल्यामुळेच होते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा जो रिमेनिंग पार्ट होता त्यामधील जे 5 पॉईंट्स राहिलेले होते त्यांचे डिस्कशन आज आपण या लेक्चर्समध्ये केले आहे. यामध्ये आपण स्ट्रेस अँड काउन्सेलिंग, त्याचबरोबर ग्लोबल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, रिपर्पजिंग युअर ह्युमन कॅपिटल, यूजिंग टेक्नॉलॉजी टू रिक्रूट अँड रिइन्व्हेंटिंग टॅलेंट ॲक्विजिशन असे 5 रिसेंट ट्रेंड्सचा या ठिकाणी डिस्कस केले आहे. यामध्ये स्ट्रेस आणि काउन्सिलिंग म्हणजे काय, ते कशा प्रकारे हेल्प करते, त्याचा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये नक्की काय महत्त्व आहे, त्या जो काय रिसेंट ट्रेंड्स आहे त्याच्यामध्ये तो कशा प्रकारे आला आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट किंवा ग्लोबल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, रिपर्पजिंग युअर टॅलेंट, रिइन्व्हेंटिंग टॅलेंट ॲक्विजिशन, हे जे काही रिसेंट ट्रेंड्स आहेत त्यांचे डिस्कशन आज आपण या लेक्चर्समध्ये केलेले आहेत. प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण युनिट नंबर 1मधील जो लास्ट कंटेंट आहे त्याचे डिस्कशन आपण करीत आहोत. तो लास्ट कंटेंट कोणता आहे, तो आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील जो अलीकडील प्रवाह आहे त्यामध्ये कोणकोणता हा ट्रेंड आलेला आहे, तर त्यामध्ये 10 न्यूली रिसेंटली ॲड झालेले ट्रेंड्स आहेत. तर फर्स्ट आहे पर्सनल रेकॉर्ड्स, सेकंड आहे ह्युमन रिसोर्स ऑडिट, थर्ड आहे ह्युमन रिसोर्स रिसर्च, नेक्स्ट ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग,
human resource information systems, stress and counseling, global human resource management, repurposing your human capital, using technology to recruit and reinventing talent acquisition. तर असे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे रिसेंट ट्रेंड्स आहेत, त्यांचे ऑल ओव्हर डिस्कशन, ते रिसेंट ट्रेंड्सचे डिस्कशन आपण या 2 लेक्चर्समध्ये केलेलं आहे. ओके, प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी 5 रिसेंट ट्रेंडचे डिस्कशन केले आहे आणि या लेक्चर्समध्ये आपण रिमेनिंग जे राहिलेले 5 रिसेंट ट्रेंड्स होते त्यांचे डिस्कशन आपण या लेक्चर्समध्ये केलेले आहे. तर अशा प्रकारे जो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सब्जेक्टमध्ये जो युनिट नंबर 1 आहे, ओके, तो आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण युनिट नंबर 1चं टायटल आहे इंट्रोडक्शन टू ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यामध्ये तुम्हाला 5 कंटेंट्स दिलेले आहे. ओके, प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण याचे डिस्कशन करीत आहोत, त्याचा स्टडी करीत आहोत. त्यामधून तुम्ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही कन्सेप्ट काय आहे, त्याचे प्रॉपर मिनिंग, त्याच्या जे काही डेफिनेशन्स आहेत त्यांचे डिस्कशन आपण केले आहे. त्यानंतर ह्याची ऑब्जेक्टिव्स कोणकोणते आहेत, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजरला कोणकोणते फंक्शन्स करावे लागतात, त्यामध्ये ऑपरेटिव्ह फंक्शन्स, मॅनेजर फंक्शन्स यांचे देखील डिस्कशन केले आहे, त्यांचा स्टडी केला आहे. आणि आपण रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यांचा देखील अत्यंत चांगल्या प्रकारे स्टडी, त्याचं डिस्कशन प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण करीत आहोत. तर अशा प्रकारे युनिट नंबर 1 या ठिकाणी कंप्लीट झालं आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत जे सर्व लेक्चर्स झाले आहेत ते अत्यंत केअरफुली पद्धतीने ऐकायचे आहे. त्यामधून तुम्ही नोट्स प्रिपेअर करायचे आहेत आणि अशा प्रकारे युनिट नंबर 1ची स्टडी तुम्ही करणार आहात. ओके, थँक्यू.